ई-चलनचा जाच थांबवा, कोल्हापुरात वाहतूकदारांचा आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा. ई-चलनद्वारे होत असलेल्या कर आकारणीच्या विरोधात कोल्हापुरातील वाहतूक संघटनांनी आज आक्रमक पवित्रा घेत आरटीओ कार्यालयावर धडक मोर्चा काढला. आपल्या वाहनांच्या रॅलीसह मोठ्या संख्येने वाहतूकदार या मोर्चात सहभागी झाले. या भव्य मोर्चामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूकदारांच्या मते ई-चलनद्वारे होत असलेली कर आकारणी अन्यायकारक असून ती तात्काळ रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे. आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना बस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आज रात्रीपासून सर्व वाहतूकदार बेमुदत संपावर जाणार आहेत. तसेच गरज पडल्यास रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. वाहन फिटनेसचा निर्णय जो आहे ते म्हणतात बंद करा. वाहन फिटनेसचा जो निर्णय आहे तो कितपत योग्य आहे? कसला फिटनेस सर्टिफिकेट जे आहे 15 वर्षानंतर वाहन हे करायचे स्क्रॅप करायचे. हे जे स्क्रॅप करायचा निर्णय आहे तो बड्या बड्या भांडवलदारांसाठी घेण्यात आलेला आहे. कारण काय आहे की ह्या जे वाहनं आहेत ही टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांच्या हे मॅन्युफॅक्चरर आहेत आणि ह्या त्यांची वाहनं कपावीत. खरं तर 15 वर्षानंतर गाडी कुठली स्क्रॅप होत नाही. ती गाडी स्क्रॅप न होता त्यांनी असा मोटर वाहन कायद्यामध्ये असे निर्णय आणून त्यांना हे भांडवलदारांचं खळगी भरण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे. त्याचा देखील आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो.